पुण्यातील मगरपट्टा चौक परिसरात एका गुंडांच्या टोळीनं धुडगूस घातल्याची घटना समोर आली आहे। 7 ते 8 जणांच्या या टोळक्यानं सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार शनिवार 24 जानेवारीला ही घटना घडली। टोळक्याने केवळ आरडाओरडा केलाच नाही तर परिसरात असलेल्या दुकानांची तोडफोड देखील केली आहे। हातात शस्त्रे घेऊन आलेल्या तरुणांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दुकानदार आणि ग्राहक यांची मोठी पळापळ झाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हासूचक कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। हडपसर पोलिसांनी या गुंडांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। मात्र सध्या तरी या घटनेमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून स्थानिक रहिवाशांमध्ये सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जाते आहे।